हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. तर आता आज आम्ही आलो होतो गणेशजीच्या मंदिरामध्ये. गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आदल्या दिवशी एका मंदिरामध्ये मी गेली होती, तिथे दुर्वा वगैरे वाढला होता, छान पूजा वगैरे करून तिथूनही महाप्रसाद घेऊन आलेलो होतो. तर घराजवळचे थोडं मंदिर आहे, तर तिथेही महाप्रसादासाठीच आम्ही गेलेलो होतो. दुसऱ्या दिवशी इथे प्रोग्राम होता. खूप सुंदर असं मंदिर आहे हे, आता 2-3 वर्षातील नवीन असे मंदिर आहे. बघू शकता गणपतीची मूर्ती किती अट्रॅक्टिव्ह आणि एकदम सुंदर दिसत होती. त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतलं, दर्शन वगैरे इथे केलेलं होतं. काला वगैरे त्यांनी बनवलेला होता आणि छान अशी फुलांची आरास वगैरे त्यांनी इथे केलेली होती. खूप सुंदर अशी ते दिसत होती. मंदिरातील आजूबाजूचं वातावरणसुद्धा एकदम प्रसन्न असं वाटत होतं. आणि गणेश जयंतीनिमित्त त्यांनी गणपतीच्या मंदिराची सजावट देखील इतकी उत्तम केलेली होती की ते असं बघत राहावं असं वाटत होतं. तुम्हीसुद्धा बघू शकता. खूप सुंदर असं त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर त्याच परिसरामध्ये इथे छान अशी शंकरजीची एक मूर्ती होती. त्यांच्या जटांमधून असं बाहेर पाणी वाहत होतं, छान असं दगडावरून ते पाणी उतरत होतं. ते सुद्धा बघायला खूप मस्त वाटत होतं. त्यामुळे ते व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलं. तर या काकू आणि माझ्या सासूबाई आहेत. तर आता आम्ही महाप्रसाद घ्यायला इथे आलेलो होतो. छान आता जेवणाकडे चाललेलो होतो आणि महाप्रसादातील डाळभाजी म्हणजे याच्यासमोर पंचपक्वान्न देखील फिक्कं पडतं. तर खूप सुंदर अशी टेस्टी महाप्रसादातील डाळभाजी असते. तर छान असं जेवण वगैरे आम्ही इथे केलं. तर बघू शकता बरीच अशी गर्दी इथे होती. त्यांनी खूप छान अशी विभागणी केलेली होती लेडीजची आणि जेंट्सची, त्यामुळे अशी खूप जास्त एकदम दाटीवाटी झालेली नव्हती. छान सुटसुटीत असा सगळा प्रोग्राम झालेला होता आणि सगळ्यांनी असा उत्तम मस्त महाप्रसाद घेतला. जेवण वगैरे खूप सुंदर झालेलं होतं. त्यानंतर आम्ही सगळं कार्यक्रम आटपून मग घरी जायला निघालो. तर कसा वाटला व्हिडिओ आणि गणपतीची मूर्ती वगैरे कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.